नमस्कार मित्र रात्रीचे 11 वाजून गेले होते. खेड्यातील त्या लहानशा बस स्टॉपमध्ये मी एकटाच बसलो होतो. अंधार घुळप, बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. तेवढ्यात माझे लक्ष गेलं. वीज चमकली आणि रस्त्यावरून अंधारात एक तरुणी पळत आली व ती बस स्टॉपच्या शेडमध्ये आली. मी एकदम दचकलो. मी मोबाईलच्या टार्चचा उजेड सुरू केला आणि लगेच समोर बघितलं. एक 25 वर्षाची एक सुंदर तरुणी होती. लाल साडी, केस मोकळी, हातात एक लहानशी बॅग. मी एकदम घाबरलो. ती वरती चढून आली, माझ्यासमोर उभी राहिली. मी विचारलं, कोण? अरे बापरे, एवढ्या पावसात तू कशी आली? ती मोग असली, एकदम खडखडून म्हणाली, मी रूपा साहेब, तुम्हासाठी विनू मी. बापरे, मी एकदम ताडकून उभं राहिलो. हातातील मोबाईल खाली पडला. एकदम अंधार गुळूप झाला. अंधारात मी पटकन तो मोबाईल उचलला. मला दरदरून घाम सुटला. हात थरथर कापू लागले. अनोळखी तरुणी आणि डायरेक्ट म्हणते तुमच्यासाठी आली. बापरे, मी पाहिले तिचे सर्व कपडे कोरडे व वारा सुटला होता आणि मस्त साडीचा पदर उडत होता. डोक्यावरचे केस उडत होते. बापरे, कसं शक्य आहे? तिथं भर पावसात पळत आली आणि आपल्या बसस्टॉपच्या शेडमध्ये घुसली. ती पटकन माझ्याजवळ आली व माझ्या हात धरून ती बाकावर बसली व मला एकदम जोड खेटून बसवले. माझी वाचाच बंद झाली. साहेब, एवढं काय घाबरी घ्या तू? भूत देखा का तुम्ही? मी परत दचकलो. माझा हात घट्ट पकडला होता तिने. मी थरथर कापत होतो. तिने विचारले, साहेब तुमचं नाव काय शे? कशी बशी पुटपटलो. मी दगडू. ती पटकन म्हणाली, दगडू, तुम्ही खरंच दगडसारखा टणक शेतस आणि एवढा काय घाबरी राहणार? बापरे, तुमले तर घाम सुटी घ्या आणि अंग बी थरथर कापी राही ना. मी काय तुमले भूत वाटणे का? बापरे, आता कसे होणार? मी इकडे तिकडे पाहिले. सुमसाम होतं सर्व. अंधार घुळप. माझा घसा कोरडा पडला. तिने पटकन तिच्या बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली व म्हणाली, दगडू, आधी पाणी पी. घसा कोरडा पडला रे तुझा. मी ढसा पाणी पिलो. थंडगार. मी थोडा शांत झालो. भीती कमी झाली. ती पुन्हा खेटून बसली. बापरे, कमाले, ऐराणी बोलते, मराठी पण बोलते ती. मित्र, त्याच्या असं झालं. मी बसमध्ये प्रवास करत होतो. रात्रीचे 7 वाजले. बसमध्ये खूप कमी प्रवासी होते, म्हणजे 10-12 प्रवासी असतील फक्त. पाऊस झिमझिम पाऊस चालू होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. साहेब, आळगाव फाटा. मी लगेच भानावर आलो. पटकन उठलो. तेवढ्यात बस तर स्टॉपवरती थांबली होती. मी लगबगीने खाली उतरलो. माझ्यासोबत 2 प्रवासी उतरले. तरुण मुलं होते ते. आणि बस लगेच निघून गेली. झिमझिम पाऊस चालू होतो. पाऊस थांबला. बरं झालं बा. चला आता आपण निघून जाऊ. मी त्यांना विचारणार होतो, तुम्हाला कुठे जायचे? तेवढ्यात एक मोटरसायकल आली. ते 2 मुलं त्याच्यावर बसले निघून गेले. ते दुसऱ्या खेळातील होते. मला वाटले त्यांना पण आडगाव जायचे असेल, आपणाला सोबत होईल. मी एकटाच. आजूबाजूला सर्व झाडी व शेती. अंधार घुळप. फाट्यावर एक बसस्टॉप बांधलेला होता. आता तो बसस्टॉप म्हणजे सिमेंटच्या मस्त वरती स्लॅब वगैरे होता. वीज बाचाडीच्या सहज असेल, पण अंधार घुळप होता. तिथं लाईट वगैरे काहीच नव्हतं. एक फाट्यावरती बसस्टॉप होता तो. तिथं काय लाईटाची सोय वगैरे काहीच नव्हती. माझ्या नाईलाज झाला. मग मी बसस्टॉपवरती मध्ये शेडमध्ये उभाच होतो. आडगाव हे त्या फाट्यापासून 5 किलोमीटर होते. आता संध्याकाळच्या वेळेला रिक्षा वगैरे पाहिजे. रिक्षा असतात, रिक्षाने जाता येईल, पण रिक्षा पण नव्हती आणि एकदम शांत वातावरण. आता आडगाव हे माझ्या तुकाराम मामाचे गाव. मी सहज भेटायला आलो होतो. आता 8-10 वर्षापासून नव्हतो आलो. आता फाट्यावर बरीच सुधारणा झाली होती आणि मी असं ठरवलं की मामांना कळवायचे नाही, अचानकपणे सरप्राईज देऊ. बरेच दिवसापासून मामाच्या गावाला गेलो नव्हतो. चला आपण मामांना फोन करायचे नाही, काही नाही, डायरेक्ट सरप्राईज देऊ आणि डायरेक्ट निघून येऊ. म्हणून मी असं न सांगताच आडगावला जाण्यासाठी निघालो होतो. आता आडगाव फाट्यावर उतरलो, पण सुमसा मला वाटलं एखादी रिक्षा येईन, काही तिथून रिक्षा असते काय असते. आता 5 किलोमीटर कसं जायचं? संध्याकाळ तर होऊन गेलेली. पावसाळ्याचे दिवस. परत मुसळधार पाऊस सुरू झाला. मी शेडमध्येच बसलेलो होतो. काय करणार? विचार केला पैदल निघून जाऊ, परंतु पाऊस सुरून गेला आणि एखादी रिक्षा वगैरे काहीच नाही. बरं जाऊ द्या, एखादं कोणतरी मोटरसायकलवर एखादी गाडी पण आली ना, आपण आडगाव जाणारी असली तर त्याच्यात बसून निघून जाऊ. मग मी मामांना फोन लावला, पण फोन लागतच नव्हता. बघितलं, अरे तिथं टावरच मिळत नव्हतं. काय कमाल आहे. विचारात पडलो काय करावे. आता मी मोबाईलचा टास्क सुरू केला. आता भिंतीला लागून सिमेंटचे बाग होते. त्या बाकावर बसून राहिलो. मस्त भिंतीला लागून पूर्ण सिमेंटचे बाग बांधलेले होते. मध्यभागी बी 2 बाग होते.
मग मी काय करणार, भिंतीला टेकून मस्त बसलो बाकावरती. मी विचारात पडलो, सरप्राईज मागात पडले. बापरे, आता काय करायचं. पाऊस थांबत नव्हता, कोणीच नाही, अंधार, भीती वाटायला लागली. बराच वेळ झाला, सुमसाम शांत. तुम्ही अशा अद्भुतपणे इकडे तिकडे पाहिजे, एखादी गाडी तरी येईन, मोटरसायकल येईन, आपण हात देऊ. पण असं भर पावसामध्ये कुठं मोटरसायकल येणार आहे, कोणी येणार नाही. बिचाराचे 2 मुलं होते, ते पण निघून गेलेत. एकटा बसलो, काय करायचं. 8 वाजले, खूप डास होते, ते डास चावत होते. बस डासांना मारत बसायचं, दुसरं काय करणार. शांत वातावरण, संपूर्ण शेती. त्या फाट्यावरून आडगाव आणि इतर गावांना जायचे रस्ते होते आणि तिथं जवळपास गाव नव्हतंच. आडगाव फाटा म्हणून तो तिथं बरोबर बस स्टॉप होता, तिथं गाडी थांबायची आणि तिथून जवळपासच्या लहान लहान खेड्यात लोक निघून द्यायचे. माझ्या नाहीला त्याला करणार काय करायचं. मी विचार करत बसलो. 9 वाजले, 9:30 झाले, 10 झाले. मी पुन्हा प्रयत्न करतोय, पण मामांना फोन लागत नाही. कुणाला लागणं शक्यच नव्हतं, कारण टावरच मिळत नव्हता. मग मी विचार केला, बापरे, इथं शहरमध्ये तर लाईट नाही, काही नाही, कोणी ना, आपल्या मोबाईलची चार्जिंग संपून जाईल. मग मी मोबाईल बंद केला आणि भूतासारखं मस्त बसून राहिलो शहरमध्ये, इकडे तिकडे पाहत होतो. बापरे, आपण खरंच मामांना सरप्राईज द्यायला निघालो आणि आपणच फसलो. काय करायचं, इलाज नाही का. असं वाटत होतं की इतका पाऊस पडेल असं मला वाटलं नव्हतं. आता पावसाळ्याचे दिवस एवढा रात्रभर पाऊस येईन असं वाटतही नव्हतं. आणि असं म्हणतं की संध्याकाळी जर पाऊस सुरू झाला तर रात्रभर येतोच तो, मग रात्रीच्या पावणा तो सकाळपर्यंत थांबणार नाही. बापरे, का आपल्याला रात्रभर इथं शेडमध्ये बसावं लागेल. बापरे, काय करा. मग मी विचार केला, चला पाऊस थांबला ना, सरळ पायदळी निघून जाऊ. 5 किलोमीटर, मग म्हणजे काही जास्त नाही माझ्याजवळ, फक्त एक बॅग होती, भली मोठी होती थोडीशी, पण काय हरकत नाही. आपली बॅग होती, खांदा लटकवायची आणि चालत निघून जाऊ आपण. 5 किलोमीटर निघून जाऊ. पण पाऊस थांबायला तयारच नव्हता. आणि 5 किलोमीटर म्हणजे माझ्यासाठी काही जास्त नव्हतं, कारण मी 30 वर्षाचा तरुण मुलगा. निघून जाऊ, अंधार तर असता, अंधारातून निघूनच जाऊ. आता काय करणार, फोन लागत नाही, काही नाही. मामा आले असते आणि मला घेऊन गेले असते मोटरसायकलवरून, पण नाहीलाच त्याला. आता पाऊस अजून वाढला, अजून जोरजोराने पाऊस यायला लागला. मुसळधार पावसाने ढग गळगळ करायला लागले, विजा चमकत होत्या. बापरे, आता आपण चांगलाच फसलो. आता काय करायचं. मी अशा भूतपणे पाहत होतो, एखादी मोटरसायकल बी आली निघू, एखादी गाडी आली तरी हात देऊ, मॅटाडोर, काही कुठली का गाडी, पण पुढे पायऱ्यांजवळ उभा राहून इकडे तिकडे पाहायच्या रस्त्यावर कोणती काहीच नाही. आजूबाजूला संपूर्ण शेती आणि झाडी, फक्त रस्ता चमकायच्या, विजा चमकायच्या. मग रात्रीचे 10 वाजून गेले. माझ्याजवळ फक्त एक पाण्याची बाटली होती, बस. पाण्याची बाटली घ्यायची, थोडं पाणी प्यायचं, सिमेंटच्या बाकावर येऊन मस्त बसून राहिलो. काय करणार. आता माझी गाडी अशी फसली होती, असं अशाभूतपणे पाहत होती, एखादं कोणतरी येईल तर बरं येईल. आणि तेवढ्यात वीज चमकली. रस्त्यावरून धाव ती तरुणी आली आणि एकदम शेडमध्ये आली. मित्र, मी अशा संकटात सापडलो होतो. आता ती तरुणी माझ्याजवळून अगदी माझ्याजवळ खेटून बसली होती. ती खडखडून असली. मी म्हणालो, अरे तू एकटी एवढ्या पावसात कशी आली, एकही गाडी आली नाही, आणि कुठून आली तू. ती म्हणाला, अरे भाऊ, मी कवासने देलशे, त्या समोरनं हॉटेलमान बटेल होतो. तू ना, मी देख, पण म्हणे हिंमत काही वहिनी नाही, तू एकटाच होता. आणि मी बी तटे हॉटेलमान एकटीच होती. तू एकटा बटेल शे, तुझ्या घाबरू जाशील भो, म्हणून मी तुझ्यासाठी होऊ नको. बापरे, मी विचार करू लागले की तरुण मुलगी ना आपल्याला म्हणते. मी आश्चर्यात तिच्याकडे पावला. आता ती पुन्हा बाजूला खेटून बसली होती. ती म्हणा, अरे भाऊ, मोबाईलला टाच बंद कर, उजेड दे, किसन मच्छर जास्तही राहणार, जास्त चेहरा आहे ना आपण, बंद कर दे. मी घाबरलो, बाजूला सरकलो. ती असली, काय घाबरस रे, मीच आहे ना. आणि तिने माझ्याजवळचा मोबाईल हिसकवला आणि मोबाईलचा टाच बंद करून टाकला. अंधार ग्रुप. आता ती पावसात आली होती आणि ती मला खेटून बसली, पण तिच्या अंग ओले नव्हते. वारा जोराचा वाहत होता, तिचे पदर उडत होता, केस उडत होते माझ्या अंगावरती, तोंडावरती येत होते. मी पटकन ते हाताने बाजूला गेले. ते म्हणाले, साहेब, एवढा काय घाबरा राहणार, आपण दोन्ही जण शेटत, काय घाबराणं कामशे, तुमल्या अंधार मान भीती वाटत होती का. मी म्हणालो, मला भीती वाटत नव्हती, पण आता वाटते. ती हसली. मनी भीती वाटी राहिली का तुमले, मी काय भूतभीत शे. अरे बापरे, मी अजून दचकलो. बापरे. तिने माझ्या हात पकडून घेतला आणि मला एकदम खेटून बसली आणि म्हणाली, देखा साहेब, रातना टाईमशी असं एकटं दुकटं चांगलं नाही बरं आहे. सुमसामशे सटे, बट्ट सुमसामशे, काही व्हाय ना तर चोर दरोडेखोर आत्ता. बापरे. मग मी म्हणालो, ताई, चोर दरोडेखोर आले तर तुला नाही काय भीती वाटत. अरे भाऊ, असंच तसे मी घाबरूच नाही कधी, आणि असंच फसी गो मी एकदा.
मग तू एकदा फसली, मग परत कशाला आली एकटी प्रवासात, कशाला नाही आली? काय करू भाऊ? जाऊ दे, मी तुला नंतर सांगतो. मग तू नंतर म्हणजे केव्हा? आता आपली का परत भेट होणार आहे? दगडू, काही चिंता करू नको, मी शे रुपा होतो ना सोबत, तू अजिबात घाबरणार नाही. आणि आज काय शे माहितीच आहे का? काय शे? आज अमावस्या शे. बापरे, अमावस्या नदीन मी दर अमावस्याला यासाठी मी वाटत दे किराणो त्या येतील अध्यक्ष होते असले. बापरे, कोण येतील? जाऊ दे भाऊ, नंतर सांगतो तुले. पण मी दर अमावस्याला मी याटेस आणि वाट दे करतेस मी एकदम पद्मासाने नीस लोक येत असत्या. सापडायला पाहिजे मला एकदा. ओ बापरे, मी एकदम घाबरलो. बापरे, म्हणते सापडायला पाहिजे आणि आपण सापडलो तर आपल्याला तर काही करणार नाही. कोणी चोर आहे का दरोडेखोर? काय का भूत आहे? हा, मला शंका वाटली, कारण तिचं अंग पूर्ण कोरडं होतं, कपडे कोरडे होते, केस मस्त ओढत होते वाऱ्याने. मी पुन्हा माझ्या तोंडाला आले का मी पुन्हा एका हाताने ते बाजूला करत होतो. मी परत सरकून बाजूला आलं का पुन्हा ती मला खेटून येऊन बसत होती. आणि त्यानं साहेब एवढं काही घाबराना, मला एकटीला सोडसान का आता दूर दूर पै राहणार. हां, मला जीव घाबरी राहिना ना. बापरे, माझी गाडी फसली. आता हे कोण आहे? अनोळखी तरुण आहे. बापरे, काय करायचं? मी विचारात पडली, इकडे तिकडे पाहिला. मी उठलो, पुढे आलो, पाहिला रस्त्यावरती कोणी दिसतो का काय? कोणीच नव्हतं. माझ्या हातात मोबाईल होता. पुन्हा मी मोबाईलचा टार्च सुरू केला, बघितला आणि एकदम दचकलो. बसस्टॉपमध्ये फक्त माझी बॅग समोरच्या सिमेंटच्या बाकावर ठेवलेली होती आणि तिचा पत्ताच नव्हता. माझ्या अंगाला एकदम सरकन काढायला घाबरलो मी. घाम सुटला, थरथर कापा लागलो. इकडे तिकडे बघतो, कोणीच नाही. मग मी मोठमोठ्याने हाक मारली, रुपा, हे रुपा, कुठे गेली तू? हे रुपा, रुपा. पण काहीच उत्तर नाही. मला त्या क्षणी वाटलं, चला जाऊ. बॅग उचलायची आणि भर पावसात पळत सुटायचं. बस, आडगाव काय 5 किलोमीटर, भर पावसात ओलं झालं तरी चालले ना, आता इथं थांबायचं नाही. मी आलो, मी बॅग उचलली आणि वळलो. आता काय करा? मी विचार करतो तेवढ्यामध्ये एकदम हसण्याच्या आवाज आला, काय साहेब घाबरी घ्यात का? हो बापरे, मी दचकलो, वळलो, बघितलं, अरे बाकावर तर बॅगेच्या बाजूला ती बसलेली होती रुपा. मग आपल्याला दिसली कशी नाही? कमाल आहे. मी थरथर कापायला आलो. तेवढ्यात तिने माझे एक हात पकडला आणि परत बसवला. साहेब कथापही चालणार, बर पाणी मान, वल्ला होशांना, आजारी पडशांना, कुठे जाणंच आहे तुमले? आडगाव जाणंच आहे ना? मी म्हणालो हं. मग मला बी आडगाव जाणंच आहे. आणि असं का वल्ला वसन जाशान का तुम्ही? पाणी मान, बॅग बी बट्टा कपडा वल्ला होई जातीन. 5 किलोमीटर्स येते, साधं सुद्धा नाही अंतर. कमाशी पटा गुच्चूप, मला बी जाणंच आहे ना, आपण सोबत जासू, पाणी थांबू द्या थोडंसं. मग मी म्हणालो हो. बापरे रुपा, पाणी थांबेल असं दिसत नाही. ती म्हणाले मग काय वल्ला वसन, भर पाणी म्हणजे असेल का? पण नाही नाही, बाहेर देखा का कितला जोरदार पाणीच आहे आणि हिच्या चमकी राहणार आणि आपल्या अंगावर जर पडी घेतं. बापरे, खरंच माझ्या अंगावर एकदम सरकन काटा आला. काय करा? मला असं वाटलं की आपला भासतो होत नाही, ही रुपा इथं बसलेली आहे. तिने माझ्या हात घट्ट पकडून मला बाजूला बसवून घेतला आणि म्हणलं, साहेब घाबरू नका, मी बी एकटीशी आहे. मला गैराजीव घाबरू राहणार, मी तुमल्या हाती सोडावणी. बस तुमले पकडी ठेवास, तुम्ही मला पकडी, मना हात पकडी ठेवा. ओ बापरे, काय कमाल आहे. अनोळखी तरुणी, त्यांचे पूर्ण अंग कोरडं, कसं केस मस्त उडत होते. खूप सुंदर तरुणी, तिने एकदम हसली. साहेब काय दे किराणात मनाकडे, बंद करा तो मोबाईल. बापरे, मला वाटलं पुन्हा मोबाईल हिसकून वगैरे येईल. दिलाच नाही तर काय करणार? मी फटकन मोबाईलचा टाच बंद केला आणि बसलो. काय करणार? ते गप्पा मारायला, साहेब आडगाव जाणंशी आणि मग असं संध्याकाळना टाईमला येऊ का? दिवसा येऊ, संध्याकाळी कसं रिक्षा बिक्षा भेटत नाही भेटत. आणि माहितीच आहे का, आज अमावस्याचे, अमावस्याला म्हणून संते हॉटेल बी बंद शे. बापरे, मग मी म्हणालो की हॉटेल बंद आहे, मग तू तिथं थांबली कशी? मग काय करू भाऊ, शेलमान थांबणार चांगलं नाही शे. चल येते डास बी गैर चेहरा येणार, चल चल आपण हॉटेलमान जासू, तटी बसतो, तटी कोणी एक बी डास नाही शे, चल तू म्हणा बरोबर. बापरे, मी म्हणालो नाही मी येणार नाही. अरे असं कसं यावं नाही तू, चल मरशील का याटे? याटे का मरानच आहे का तुले? अरे तुला माहितीच आहे का साहेब, तुमले माहितीच आहे का? अहो रातना टाईमले ना यात गुंड फिरतस, त्यासले माहिती राहस, कोणी कोणी शेळमान को एकटं तुकटं देख का त्यासनी लुटच नाही, मारतच सुद्धा. मला बी असंच करो देख, या शेळमान म्हणा घात व्हायलशी. मग मी म्हणालो कमाल आहे रुपा, अरे तुझ्या या शेळमध्ये घात झाला, मग तू पुन्हा रात्रीच्या वेळेला कसं का आली?
ते नाही हो साहेब, मी दर अमावश्याला येस देखी राहीन मी, एक ना एक दिन त्या गुंड मला सापडते मी त्यासले सिद्ध करी टाकसो. हा तू बाई माणूस, गुंडाने तुला लुटलं, तू कस का त्यांच्या बदला घेशील? साहेब जाऊ द्या, ती त्या टाइमला मी एवढी डेअरिंगबाज नाही होती. आता येऊ द्या, आता ते देखील लिसू मी त्यासले. बापरे, तू लगेच उठली. चला साहेब, त्या हॉटेलचे ना पत्तर ना तटे जाऊन तटे बसोबत तटे एक बी डास नाही शेतस, आणि तुम्ही याटे बठू बी नका, गैर धोकानं काम शे. असं अमावस्या ना दिन मी पशी गई तू आणि मला बट्ट लुटाई गे. बापरे, ती एकदम उभी राहिली आणि माझ्या हात तिने सोडलाच नव्हता. आणि लगेच दुसऱ्या हाताने तिची बॅग तिच्या खांद्याला लटकवलेली होती, लहानशी बॅग होती, आणि लगेच एका हाताने माझी बॅग उचलली आणि म्हणे चला चला साहेब, चला त्या हॉटेल म्हणजे पण तडे एक बी डास नाही, आणि चला आपण तडे बसू. आता मी म्हणतात नाही नाही रुपा सोड सोड, माझ्या हात सोड, कुठेही करते. पण त्या रूपाने ऐकलंच नाही. तिने पटकन माझ्या हात पक्का धरलेला तसं खेचत शेलच्या बाहेर आली आणि भर पावसात चालायला लागली. आता माझ्या नाईलाज झाला, माझ्या हात घट्ट पकडलेला, बॅग तिच्या हातात होती, माझी बॅग बी तिच्या हातात. बापरे, एवढी मोठी बॅग तिने अशी अद्धर धरलेली होती. थरथर कापा लागलो मी, घाम सुटला. बापरे, कोणीही बाई, तरुण मुलगी इतकी धीट, आणि म्हणते पण मला घात झालेला, आणि ती तडतड पावसात मला ओढत न्यायला लागली. मी पण तिच्याबरोबर चालत शेवटी नाईलाजाने त्या एक लहानशा हॉटेलीत आलो. हॉटेलीत काय होतं, लाकडी बाग होती, 7-8 काउंटर होतं, भट्टी होती मस्तपैकी मातीची, चहा वगैरे नाश्ता वगैरे करायचं सर्व पूर्ण, आणि ते पूर्ण शेडमध्ये काहीच नव्हतं, सुमसाम. आणि एका काउंटरच्या बाजूला एक बाज होती, आणि बाजूवरती मस्त झोऱ्या टाकलेला होता, 2 गोधड्या होत्या मस्त. बापरे, मी मोबाईलच्या टार्चच्या उजेडात बघितलं, संपूर्ण हॉटेलचे निरीक्षण केलं, कोणीच नाही. मी म्हणालो रुपा, इथं कोणीच नाही, सुमसाम आहे. साहेब मुनी संत तुमने या ठेवून दे खाटसे, मस्त मस्त आपण खाटवर बसतो, कशाला बाकावर बटस, मस्त खाटशी झोपीच्या सुताडे. बापरे, तिने माझा हात धरला, ओढत आले बाजूवरती, ती बसले, मलाही बसवलं, मस्त झोऱ्या टाकल्या तर बाजूला 2 गोधड्या होत्या. बापरे, म्हणजे रुपा, अरे ह्या हॉटेलचा मालक कुठे गेला? अरे भाऊ काय सांगू, आज अमावस्याचे ना, अमावस्याना दिन या हॉटेल बंदच राहा. या ठिकाणी चहा भजी वडापाव थोडंसं नाश्ता बिस्ता, हे बस, दुसरं काही नाही. धाकलूशी हॉटेलचे आई, फाटाणीवर नाही हॉटेल, काही जास्त चालत नाही. 8-9 वाजता तू सकाळी येस, मस्त हॉटेल सुरू कर, संध्याकाळ वेणी का बंद करी का पहिना, लाईट बी नाही येते, देखतो कंदी लटकाळे शे खंबाने. बापरे, मी पाहिलं हॉटेल पत्राची शेड, आणि हॉटेल काहीच नव्हतं, काही भांडे कुंडे सर्व स्वयंपाकाचे भांडे होते, चहाचे भांडे वगैरे, किटल्या, कपस्या, बस सर्व हॉटेलचे सामान तिथंच पडलं होतं. आणि काहीच बाकीचं काहीच नव्हतं. डबे दिसले, चहा साखरचे डबे असतील ते. रुपा म्हणाली, साहेब घाबरू नका, मी तुमले याटे कसा करता लाईनू. बापरे, कसं करता? ते जे बसस्टॉप आहे ना, एकदम डेंजर आहे. ते सांगस मी तुमले, त्या बसस्टॉपवर मी असंच गुंतो, रातना टाईम असंच पाणी होतं, आणि असं पाणी सुटणं, आणि मला एक बी रिक्षा भेटणे काही नाही. मग मला ध्यान म्हणून होतं अमावस्याशी 8 वाजे घ्या, 9 वाजे घ्या, मला जीव नुसता धडधड करत होता. तेवढा मला एक गाडी होणी, मला व्हायचं वाटणं. मी लगेच बसस्टॉपनं शेडमधून खाली उतरणं, रस्त्यावरून त्याला हात दिला. काय गाडी तर थांबी की, कार होती, 2 जण उतरण्यात काले. ताई कथा जाई राही नाही, मी सांग मला की नाही आडगाव जाणंच आहे. तो ना आडगाव, तुला आता आम्ही बरोबर लई जाचो. हां, मी एकदम दचकली, आणि त्या दोघांनी मला एकदम पकडलं, शेडमध्ये आणलं, माझ्यावरती खूप अत्याचार केले, आणि एवढं करून बी ते थांबले नाहीत. दोघं इतके गुंडांनी ताकदवान होते की माझं काही चाललंच नाही. बापरे, माझे सर्व लुटून नेलं त्यांनी. मी गायवाया करत होती आणि मोठमोठ्या ओरडत होती, तरी आजूबाजूला कोण ऐकणार, असंच पोस्ट चालू होता. आणि त्या दिवशी अमावस्याच होती. मग काय केलं त्यांनी, मी विचारलं काय करणार. अहो साहेब का सांगू, माझी नरडी दाबली आणि मला मारून टाकलं. बापरे, मी एकदम तर हां, मारून टाकलं, मग तू जिवंत कशी? मी भूतशी. मग मी एकदम म्हणालो, रुपा खोटं बोलते तू, कमाले. ते नाही साहेब, मी भूत आहे. बापरे, मला जरा भीती वाटली, थरथर कापा लागला, कापड पडले. सांगते का मजा घेते आपली. मी म्हणालो, रुपा तू खूप माझी मजा घेते, रात्रीची वेळ एकटा दुकटा आहे, आज अमावस्या आहे, मला माझ्या लक्षातच नव्हतं आज अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, पण मी निघून आलो. मग तू सांगते की वा भूत आहे, माझ्याने विश्वास बसत. मला आश्चर्य वाटलं की आता रूपामध्ये मस्तपैकी मराठी बोलायची, मध्येच आयराणी बोलायची, आणि मग ती एकदम खळखळून असली. आणि मोबाईलचा
टार्च एकदम बंद करून टाकला तुम्ही. अंधार घुडूप त्या हॉटेलीत. खरंच हॉटेलीत एकही डाचा होत नव्हता. बाजीवरती आम्ही दोघं बसलो होतो. ती मला एकदम खेटून बसली होती. मी एकदम घाबरत होतो. अंग थरथर कापत होता. मी समजलो की ही भूतभीत नाही, काहीतरी बदमाश बाई आहे आणि आपली मजा घेते. कसं शक्य आहे? आणि अंग तिचं कोरडं कसं? भर पाऊस होता. आता आपण दोघं सोबत आलो. माझ्या अंग कपडे संपूर्ण ओले चिंब झालेले आणि तिचं अजून परत मोबाईलचं टार्च सुरू केला. तिच्या अंगावर टाकलं. एकदम सुंदर तरुणी मस्त हसली. साहेब काय ती किराणात घडी घडी मनाकडे, तुम्ही काही इथली सुंदर बाई देखील नाही का? मी म्हणायचो तसं नाही, खरंच तू खूप सुंदर आहे. मग ते म्हणाले साहेब या सौंदर्याचाच मला खूप गर्व होता आणि मी अजिबात घाबरत नव्हते. मी डेअरिंग बाज होती एकदम. रात्र दिवस कुठे बी प्रवास करायचे, काय करायचे, अजिबात घाबरायचे नाही मी. आणि माझ्या खरंच घात झाला. आता मी विचारात पडलो की आपल्याला सांगते खरं का खोटं. नाही काहीतरी आपल्याला बनवते. बस ती माझ्या बाजूला खेटून बसली होती. हॉटेलात कोणीच नाही. मी बाहेर बघितलं. अजून पाऊस थांबायला तयार नव्हता आणि पत्राची शेड, जोराच्या पत्राच्या शेडवरती पाऊस पडत होता. आवाज येत होता. त्याच्यामुळे तिचा आवाज घोघरा येत होता. मला बी स्पष्ट असं बोलता येत नव्हतं. पण जाऊ द्या. अचानक माझं एकदम लक्ष गेलं. परत मी दचकलो. बापरे कोणीच नाही. मी एकटा बाजूवर बसलेला हॉटेलीत. मी मोबाईलचा टार्च सुरू केला. इकडे तिकडे पाहिला. माझ्या बाजूला रुपा बसलेली होती खेटून. ती गायब होती. ही रुपा गेली कुठे? एवढ्यात बोलता बोलता कुठं गायब झाली. मी तडकन उठलो. इकडे तिकडे पावलं. हॉटेलीत संपूर्ण हॉटेलीत असं मोबाईलच्या टार्चचा उजेड टाकला. कोणीच नाही. सुमसाम शांत. थरथर कापा लागला. आता मला वाटलं आता बॅगच्या नातू वगैरे सोडा असं उठायचं आणि भिन पडायचं बाहेर. भर पावसात परत सुटायचं. आडगावला जायचं, तिथंच थांबायचं. काही हो बॅग बिगचं आता काही विचार करायचा. मी उठून पडायला लागलो. तेवढ्यात माझ्या हात एकदम तीन पकडला आणि एकदम मागे खेचला. मी बाजूवर पडलो. बघतो तुरपा मस्त बाजूवर बसलेली होती. त्यानं साहेब समजणं ना ते मी भूतशे. साहेब तुम्हाला का सांगू, अहो मला मराठी ऐराणी सर्व बोलता येते. माझी मातृभाषा ऐराणी, म्हणून मी तुमच्याशी मराठी पण बोलू शकते आणि ऐराणी पण बोलू शकते. अरे वा मला बरं वाटलं. आणि बघा आता समजलं ना मी भूत आहे. मी कुठं दिसली नाही तुम्हाला, गायब झाली होती ना. मला असं वाटलं की नाही ही रूप आपली मजा घेते. कदाचित ही सांगते घडीघडी अमावस्या आहे, मी भूत आहे म्हणून आपल्याला भास झाला असेल. परत माझ्याशी गप्पा करायला लागली. इकडच्या तिकडच्या मस्त खूप मस्त बोलत होती. आणि ती म्हणाली साहेब बघा दर अमावस्याला मी वाट बघते, मी भूत आहे आणि ते गुंड केव्हा येतील केव्हा नाही असं मी वाट बघते. ते येतीलच एक दिवशी. बापरे ही सांगते खरं का खोटं. मी असं विचार करतो. तेवढ्यामध्ये गाडीच्या लाईट चमकला. एक कार येत होती. बापरे विचार केला कोण असेल. मी म्हटलं बघ रूपा गाडी आलेली आहे, आपण त्याला हात देऊ आणि पटकन चाल बाहेर चाल. रोडावरती आपण उभं राहू. तिने माझ्या हात घट्ट पकडून ठेवला. म्हणाली साहेब तुम्ही इथंच बसा. तेच ते मवाली आहेत बघा. मी दुरून ओळखलं की त्यांचीच गाडी आहे, त्यांना येऊ द्या फक्त. बस मी बघते त्यांना. आणि तेवढ्यात ती गाडी आली आणि बरोबर बस स्टॉप जवळ थांबली. 2 लोक उतरलेत. त्यांच्या हातात बॅटरी का होत्या. उतरले मस्त ते शेडमध्ये गेले. इकडे तिकडे पाहत होते. रूपा म्हणाली बघा साहेब तेच ते गुंड आहेत. बस आज इतक्या 5 वर्षापासून मी त्यांची वाट बघते. आज ते सापडले. आज मी त्यांचा पूर्ण नायनाट करते. बापरे. आणि तिने लगेच माझ्या हात सोडून दिला आणि पळतच बाहेर गेली आणि पळत भर पावसात ते स्टॉपमध्ये घुसले. बापरे माझ्या नायला झाला. मी पण उठलो आणि मोबाईलचा टार्च सुरू केला आणि तसंच बाहेर आलो. भर पावसात मोबाईल ओला झाला तरी चालेल. बापरे काय कुठं पडत गेली. आणि ते गुंड आहेत. ती सांगते आणि गुंडांना एकच का मारे, पुन्हा ते गुंड त्याच्यावर अत्याचार करतील. बापरे मी पळत आलो. तो काय मध्ये बघतो तर शेडमध्ये ते दोघं गुंड आणि रूपा भास यांच्या झटापटी सुरू होत्या. मोठमोठ्याने आरोळ्या मारत होते. ते तिच्यावरती तुटून पडले ते. आता मला समजलं की खरंच ही साधी सुधी बाई नाही, ही खरंच भूत. चित्रपटातलं सीन बघावं तसं मी पाहत होतोय. तिघांच्या झटापटी चालू. आणि झटापटी चालता तिने एकदम एकाची मान धरली. आपल्या दोन्ही हातामध्ये एकदम काडकन मोडली. काडकन आवाज आला आणि मोठ्याने किंचाळी मारली. त्याने एकदम दूर फेकलं. दुसरा पडायला लागताच तिने त्याच्या हात धरला आणि जोराने मध्ये खेचलं स्टँडवर. मध्ये तो धाड कशी खाली फरशीवर पडल्यावर त्याच्या अंगावर कुदून बसली छातीवर. मी पळत पायऱ्या चढलो आणि म्हणून रूपा सोड त्याला. ही काय करते काढत, तू मर्डर केला बघ याच्याही मर्डर करा. आता मी बघितलं उजेडात, मोबाईलच्या उजेडात रूपाचा चेहरा एकदम भयान झाला होता. ती म्हणाली
साहेब यसने मनावर अत्याचार करा, मना बट्ट लुटिली ना आणि मला मारे टाका. मी असले सोडावणी. खाली गुंडा पडला तर मोठमोठे ओरडायला लागला, भूत भूत भूत, सोड सोड मला, सोड सोड, अरे मला सोड, मला वाचवा. माझ्याकडे त्याने शळभूत नजरेने पहिले हात माझ्याकडे केला. ओ भो मला वाचव, मला वाचले, मला वाचाळ. आता मी थरथर कापत उभा होतो. बापरे, रूपाचे अवतार. आणि तिने छातीवर मस्त तिच्या कुदून बसलेली होती आणि बस तिने एका दोन्ही पंजाने त्याची मानगोट घेतली, इतक्या जोरात दाबली आणि उचलली आणि धाड 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 असं नारळ फोडा तसं त्याचं डोकं पटलं आणि डोक्यातून रक्त व्हायला लागला. बापरे, मी थरथर कापायला लागलो. रूपा सोड. रूपा कशात सोडतात, माझी हिंमत नाही की रूपाला हात लावून तिला खेचत. मी दुरूनच ओढत होतो. त्याने मान टाकली. बस रूपा उठली आणि इतका भयान बेसूर असू लागली. साहेब, माझी इतक्या दिवसाची इच्छा पूर्ण झाली. ह्या दोघा गुंडांनी मला मारून टाकलं होतं. आज मी माझा बदला घेतला. चला तुम्ही इथं थांबू नका, तुमचं नाव येईल नाही तर. बस. आणि तसंच रक्ताचे हात भरलेले आणि तिने एकदम माझा हात पकडला आणि मला ओढत स्टँडच्या खाली उतरवलं आणि लगेच पडत आम्ही दोघं त्या हॉटेलच्या शेडमध्ये आलो. हॉटेलमध्ये घुसलो. आता तिच्या हात संपूर्ण रक्ताचे भरलेले होते आणि माझ्या संपूर्ण कपडे तिच्या हात लागले, माझे कपडे पण रक्ताचे भरले. बापरे, काय करायचं. तिने मला तसं ओढत आणला आणि बाजीवर बसवला आणि म्हणाले, साहेब तुमने खोटं वाटी राहिलं नव्हतं ना, मी भूतनीशी देख ना, जाऊ द्या काही बी हो, आज मना बटला पुरा हवाय ना. मी थरथर कापत होतो. आता मला समजलं की समोर हे रूपाचे भूत आहे. मला एक दरदरून घाम सुटला तर बाहेर मुसळधार पाऊस चालू होता, विजा चमकत होत्या. तर साहेब झोपा आधी तुम्ही याटे, चिंता करू नका, काही जो आणि सकाळी ना पटकन याटून लगेच पै जा, नाही तर काय तुमचं नाव येईल बरं, तुम्हीच होता, तुम्हीच यसनं मर्डर करा. बापरे, मी थरथर कापायला लागला. ते म्हणाले, साहेब आता मी जास्त मला आज मुक्ती भेटणे, बस मी जास्त तुम्ही काही चिंता करा नाही, पण सकाळी जल्दी पै जावा, नाही तर तुमचं नाव येईन बरं, सांगितलं तुमले. ते दृश्य बघितलं आणि तेवढ्यामध्ये ते मोबाईलच्या टार्चच्या उजेड बघतो, एकदम दूर झाला आणि रूपा गायब झाली. मला चक्कर यायला लागले. मी लगेच बाजूवरती आडवा झालो आणि माझी सुद्धा हरवली. ढूर झोपून गेलो मी. सकाळ झाली. मस्त उजेड पडलं तर थंडगार वारा. आता पाऊस थांबलेला होता. मी उठलो, खडबडून उठलो. बघितलं माझी बॅग पडलेली होती. माझ्या बॅगेच्या शेजारी रूपाची बॅग नव्हती, काहीच नव्हतं. बघितलं आठवलं कोणीच न, सुमसाम. तसं उठलो, डोळे चोळले, रुमाल काढला, तोंड वगैरे पुसला. काय करायचं, बाहेर आलो, पाहिलं तो बघितलं ती गाडी तशीच उभी होती ना, माझ्याकडून राहावं गेलं ना. आपण रात्री बघितलं ते स्वप्न तर बॅग उचलली, खांद्याला अटकवली आणि बाहेर तळतर चालू होतं. शेडमध्ये आलो आणि त्या शेडमधलं सीन बघून एकदम भयान झालो. 2 प्रेत तिथं पडलेले होते, रक्तभंभाळ. मी समजलो की हे खरंच आपल्याला स्वप्न नव्हतं, एक प्रत्यक्षात एक. काय करायचं. आजूबाजूला अजून स्टँडवरती कोणीही आलं नव्हतं. मस्त उजेड पडला. आता आपण इथून लवकर पडा आणि आता आपलं नाव येईन. आणि माझ्या सहज लक्ष गेलं, माझे कपडे बापरे रक्ताचे भरलेले होते. कपडेवरती सर्व रक्ताचे डाग होते. बापरे, अंगावर बी रक्ताचे डाग. बापरे, तिच्या हात रक्ताचे भरले होते. तिने तसंच मला पकडून हॉटेलमध्ये आणलं होतं. पुन्हा वापस आलो, हॉटेलमध्ये घुसलो. माझे रक्ताचे भरलेले पॅन्ट शर्ट काढले, बॅगेत ठेवून दिले गुंडून आणि बॅगेतले दुसरे कपडे घातले, अंगात घातले. चला बा आता तुकाराम मामांना फोन करू. बघितलं खरंच टॉवर सुरू होता. मला एकदम आनंद झाला. मी पटकन मामांना फोन केला, मामा मी आडगाव फाट्यावरती आलेलो आहे, पटकन या मला घ्यायला. तुला अरे बापरे, अरे तू एवढं सकाळी कसं काय आला. मी सांगितलं नाही हो, रात्री झालो तुम्ही, मुसळधार पाऊस चालू होता आणि मी इथं बस स्टँडवरती ते हॉटेल ना, त्या हॉटेलमध्ये मी बसलेलो आहे, रात्रभर मी बसून राहिलो, तुम्ही पटकन मला घ्यायला या. बापरे, रात्री काय घडलं मी ते सर्व सांगितलं की तिथं 2 मर्डर झालेले आणि माझे नाव येईल, मी बाकीचे तुम्हाला नंतर सांगेन, पण पटकन या तुम्ही. मग काय मामाने अगदी मी 15 मिनिटात हजर हो, काही काळजी करू नको. आणि बघ कोणी यायच्या आधी आपण पटकन तू असं कर ना, बॅग घेऊन सीधं पुढे रस्त्याला लाग, आडगावच्या रस्त्याला लाग आणि चालत राहा फक्त, बस त्या स्टॉपजवळ तू थांबू नको. बापरे, खरंच मी लगेच फोन बंद केला. नशीब की मामांना फोन लागला. मी पटकन उठलो, बॅग उचलली, खांद्याला अटकवली आणि थोडं चालत आलो. स्टॉपकडे पुन्हा एकदा पाहिलं. गाडी बाहेर कार उभीच होती आणि मध्ये ते दोघं प्रेत पडलेले. चला कोणी येईल आज. तळं आडगावच्या रस्त्याला लागलो आणि बस चालत राहिलो. तेवढ्यात मामा मोटरसायकल घेऊन आलेत. बस मग काय
मला एकदम आनंद झाला. पटकन मामांच्या गाडीवर बसलो, सीधं घरी गेलो. मामांच्या घरी गेल्यावर मामांना सर्व हकीकत सांगितली, रात्री काय घडलं ते. मामानं सांगितलं, हो 5 वर्षापूर्वी आमच्याच गावची रूपा खूप सुंदर मुलगी होती, पण बिचारी रात्रीच्या वेळेला तिचा मर्डर झाला होता. कसं झालं काय माहिती. त्या दिवसानंतर म्हणे अमावस्या आली का तिथं स्टँडवरती ती इकडे तिकडे फिरताना दिसते, बऱ्याच जणांना दिसलेली. आणि अमावस्या असले का ती लहानशी हॉटेल ना, अशी पण ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असते, बंद करतं, कारण कंदील असतो तिथं, लाईट वगैरे काहीच कनेक्शन नाही, तो पण निघून येतो. आणि अमावस्याच्या दिवशी तर पूर्ण दिवस हॉटेल बंद असते. बरं झालं बाबा रूपाने तुला काही केलं नाही. मी म्हणालो खरंच रूपा मला कशाला काही करीन. अहो तिने कोणालाच काही केलं नव्हतं. ती त्या गुंडांच्या वाट पाहत होती, त्या गुंडांची वाट पाहत होती की ज्यांनी तिच्यावरती अत्याचार करून तिचा मर्डर केला होता. आज तिची इच्छा पूर्ण झाला. मामा म्हणा आता हे कोणाला सांगू नका बस. मित्र खरंच ते गुंड मेलेत. संपूर्ण गावात बातमी पसरली आडगावला की बा 2 लोक तिथं मेलेले आहेत. कोणी मारले, कोणी मर्डर केला काय माहीत रात्रीच्या वेळेला. आणि खरंच 5 वर्षापूर्वी पण तिथं रूपाचा असंच मर्डर झाला होता. खरंच तो बस स्टॉप जो आहे ना आडगावचा एकदम डेंजर आहे बा. तिथं कोणाचे मर्डर होतच असतात. त्या रूपाचा मर्डर झाला, आता 5 वर्षानंतर ह्या 2 लोकांचा मर्डर झाला. आता त्या 2 लोकांचा मर्डर काय झाला हे रहस्य फक्त मला आणि मामांनाच माहिती होतं, कारण रूपाने ते मला सांगितलं होतं. पण आम्ही तोंड बंद ठेवलं, कोणाला काहीच सांगितलं नाही. बस 5-6 दिवस मी मस्त मामांच्या गावाला राहिलो, मजेशीर राहिलो. खरं रूपाची खूप आठवण आली. खरंच खूप चांगली मुलगी होती ती, इतकी सुंदर मुली आणि तिचा असं मर्डर व्हायला नको. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.